आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यातला वाद गेल्या काही दिवसांपासून वाढतच चाललाय। त्यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केलाय। नवनीत राणा यांनी युसुफ लकडावाला या दाऊदचा हस्तक असलेल्या व्यक्तीकडून 80 लाख रुपयांचं कर्ज घेतल्याचा दावा संजय राऊत यांनी केला। या संदर्भात त्यांनी ट्विट केलंय। या ट्विटमध्ये त्यांनी नवनीत राणा यांच्या ॲफिडेव्हिटमधल्या काही भागाचा फोटो जोडला आहे आणि याच ट्विटमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। दरम्यान युसुफ लकडावाला हा डी गँगशी संबंधित होता। हा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून ईडी आता याची चौकशी करणार का असा प्रश्न संजय राऊत यांनी याच ट्विटमधून उपस्थित केलाय। संजय राऊत यांनी कागदपत्रांसह एक ट्विट केलाय। नवनीत राणा यांनी युसुफ लकडावालाकडून 80 लाख रुपयांचं कर्ज घेतलंय। ट्विटमध्ये काय म्हटलंय पाहूया। नवनीत राणा यांनी युसुफ लकडावालाकडून 80 लाखाचं कर्ज घेतलं। युसुफ लकडावालाचा जेलमध्ये काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला। लकडावालाला ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक केली होती। लकडावालाचे डी गँगशी संबंध होते। या प्रकरणी ईडी चौकशी करणार का हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे। युसुफ लकडावालावर ईडीने रेड केली, त्याच्या जेलमध्ये मृत्यू झाला। त्या युसुफ लकडावालाचा संबंध जर दाऊद इब्राहिमशी होता असं ईडीचं म्हणणं आहे, तर मग त्याच्याकडनं नवनीत राणा खासदार आणि रवी राणा आमदार यांनी 80 लाखाचं लोन घेतलं, त्याची चौकशी का नाही केली? आणि केली असेल तर जनतेसमोर सांगितलं पाहिजे। नाहीतर मग हे सत्य होईल की भाजपच्या विरोधातल्या लोकांमध्ये प्रत्येक लोकशाही संस्थांचा वापर भाजप करते आणि केवळ सत्तेसाठी आणि लोकांमध्ये दुसऱ्यांना बदनाम करण्यासाठी याचा वापर होतो, हे स्पष्ट आहे। त्यामुळे आता या विषयावरून राणा दाम्पत्य काय खुलासा करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। हे दाम्पत्य सध्या जेलमध्ये। केंद्र आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक वेळेला राजकीय संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं। खासदार नवनीत राणा यांच्यावरील पोलीस कारवाई तसंच किरीट सोमय्या यांच्यावरचा हल्ला यामुळे पुन्हा एकदा हा संघर्ष पेटण्याची चिन्ह निर्माण झाले। नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपांची थेट लोकसभा अध्यक्षांनी दखल घेतली, तर इकडे किरीट सोमय्या यांनी आता केंद्रीय गृह विभागाकडे लेखी स्वरूपात तक्रार केली आहे। मी ठाम आहे, मातोश्रीवर त्या ठिकाणी हनुमानच्या वाचाल जाणार। अमरावती ही रवी राणाला पार करू देणार नाही। मला कोणीच थांबू शकत नाही। बंटी एंड बबली अगर पहुंचे तो हमें कोई एतराज नहीं है। राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासूनच केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आता अपक्ष खासदार नवनीत राणा यांची अटक आणि भाजप नेते किरीट सोमय्यांच्यावरील हल्ल्यावरून हा संघर्ष पुन्हा पेटला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठणावरून झालेल्या राजकीय राड्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्यावर पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली। त्यानंतर नवनीत राणा यांनी तुरुंगात आपला छळ करण्यात आल्याची तक्रार थेट लोकसभा अध्यक्षांकडे केल्यामुळे पुन्हा केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरू झाला। या प्रकरणी नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना याविषयी एक पत्र लिहिलं। नवनीत राणांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र 23 एप्रिलला मुंबई पोलिसांनी रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं होतं। त्यावेळी वारंवार मागणी करूनही पिण्यासाठी पाणी देण्यात आलं नाही। आपण मागासवर्गीय असल्यामुळे पोलिसांनी पाणी देण्यास नकार दिल्याचा आरोपही नवनीत राणा यांनी पत्रात केलाय। I just wanted to clarify that the tweet of Sanjay Pandey sir is in relation to the time which my client has spent at Khar police station after being arrested in CR number 500 of 22. The officers did offer her a cup of tea, there's no doubt about that. But they were there at the police station till 1 o'clock in the morning. Approximately somewhere around 1 o'clock in the morning, they were transferred to the lockup of Santa Cruz police station. लोकसभा अध्यक्षांनी राणा यांच्या या पत्राची तात्काळ दखल घेत राज्याच्या मुख्य सचिवांना या संदर्भात वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। या प्रकरणी आता राज्याच्या गृह विभागाकडून लोकसभा अध्यक्षांना अहवाल सादर केला जाणार आहे। नवनीत राणा यांनी पत्र
लोकसभा अध्यक्षांना पाठवलेला आहे त्याच्यावर लोकसभा अध्यक्षांनी फॅक्च्युअल माहिती मागितलेली आहे. ती माहिती राज्य सरकार माननीय लोकसभा अध्यक्षांना त्या ठिकाणी वेळेमध्ये पुरवेल. लोकसभा अध्यक्षांच्या या पत्रामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरं तर यापूर्वीही नवनीत राणा यांनी अशाच प्रकारे लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिकेनं परवानगीच्या मुद्द्यावरून हलवल्यानंतर राणा दाम्पत्य आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. तो मुद्दाही नवनीत राणांनी लोकसभेत मांडला होता. आता हनुमान चालीसाच्या मुद्द्यावरूनही राणा विरुद्ध ठाकरे संघर्षाला केंद्र विरुद्ध राज्य सरकार असं स्वरूप आलंय. राणा विरुद्ध महाविकास आघाडी वादात भाजपनं उडी घेतल्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते. नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केल्यानंतर भाजप नेत्यांनीही या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. नवनीत राणा प्रकरणी राज्य सरकारनं तात्काळ कारवाई करावी अशी मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात आली आहे. नवनीत राणा यांना जेलमध्ये कस्टडीमध्ये अत्यंत हीन दर्जाची वागणूक देण्यात आली आहे. पिण्याचं पाणी देण्यात आलं नाही, वॉशरूमला जायचं होतं त्याची परवानगी दिली नाही. अत्यंत वाईट प्रकारे त्यांना वागवलं आहे. एकीकडे नवनीत राणांच्या मुद्द्यावरून लोकसभा अध्यक्षांनी राज्य सरकारला जाब विचारला तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्यांनी आपल्यावरील हल्ल्याप्रकरणी थेट केंद्रीय गृह विभागाकडे तक्रार केली. केंद्रीय गृह मंत्रालयानं त्याची गंभीरपणे दखल घेतली असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. घटना तुडवली जात आहे, अधिकाराचा दुरुपयोग होत आहे अशा तक्रारी आल्या आहेत. इथून निश्चितपणे कोणतरी ऑफिसर त्याला विशेष जबाबदारी दिली जाणार. हे मी जे डॉक्युमेंट दिले आहेत त्याचा तपास केला जाणार. आवश्यकता पडली इथून स्पेशल टीम पण मुंबईत जाणार. महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी माणसावर केंद्रीय पोलीस केंद्राच्या आदेशानं गोळ्या घालणार हा त्याचा अर्थ आहे ना. मोरारजी देसाईने हेच केलं होतं ना. मुंबई केंद्रशासित करण्याचा जो डाव म्हणतोय मी तो हाच आहे. महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारमध्ये संघर्षाची ही काही पहिलीच वेळ नाहीये. गेल्या 2.5 वर्षात अनेक प्रकरणात केंद्र आणि राज्यात कुरघोडीचं राजकारण झाल्याचं पाहायला मिळालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हे सगळं प्रकरण अधिकाधिक तापत जाणार. आता बातमी आहे मनसेच्या आगामी दौऱ्याची. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे दौरा जाहीर केला आहे. 29-30 एप्रिल रोजी राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत. औरंगाबादच्या सभेला पुण्याहून राज ठाकरे परस्पर रवाना होतील. दुसरीकडे औरंगाबादमध्ये जमावबंदीची अफवा असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलंय. शहरामध्ये 9 मे पर्यंत शस्त्रबंदी सुद्धा असल्याचं पोलीस आयुक्त गुप्ता यांनी स्पष्ट केलं. मनसेच्या सभेला पोलिसांनी अद्याप लेखी परवानगी दिलेली नाही. मात्र मनसे औरंगाबादमध्ये सभा घेण्यावर ठाम आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी औरंगाबादमध्ये पक्षाची सभा दणक्यात होईल असा विश्वास व्यक्त केला. तिकडे राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला इशारा दिल्यानंतर राज्यात बरंच राजकारण घडलं. राज्य सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलवून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, पण मनसे आपल्या निर्णयावर ठाम आहे. आणि याच पार्श्वभूमीवर 1 मे रोजी औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा होते, ज्याकडे राज्याचं लक्ष लागलंय. मात्र अद्यापही या सभेला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. औरंगाबादमध्ये 1 मे रोजी होऊ घातलेल्या सभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जोरदार तयारी सुरू केली आहे. मनसेकडून आणखी एक टीजर प्रसिद्ध करण्यात आले. मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा.
राज ठाकरेंच्या या सभेविषयी औरंगाबादकरांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. टीजरच्या माध्यमातून सभेसाठी नागरिकांना निमंत्रण देण्यात आलंय. राजगर्जना या नावानं हा टीजर प्रसिद्ध करण्यात आलाय. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि भक्तांनो, औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. मात्र या सभेसाठी अद्यापही औरंगाबाद पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या परवानगीकडे मनसैनिकांचे डोळे लागले. लवकरच सभेला परवानगी मिळेल अशी मनसे पदाधिकाऱ्यांना आशा आहे. अशा नकारात्मक विचार घेऊन आम्ही पुढे जातच नाही आहोत. ती परवानगी मिळेल. आमची सभा दणक्यामध्ये जोरदार आणि अतिप्रचंड अशी होईल अशी मला खात्री आहे आणि विश्वासही आहे. एकीकडे मनसेकडून राज ठाकरेंच्या सभेसाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी धर्मांध नाहीये, मी धर्माभिमानी आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात राज ठाकरेंवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा अभ्यास केला पाहिजे असा टोला देखील शरद पवारांनी लगावलाय. शरद पवार, फुले आंबेडकर आणि शाहू राजा यांचंच नाव का घेतात? माझी विनंती आहे की त्यांना की महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या. प्रभूदेव ठाकरे एक विचारवंत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले आणि प्रभूदेव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तन या संबंधीचे अतिशय उत्तम विचार केले आणि ते जर वाचलं तर अशा प्रकारचे प्रश्न कुणी विचारणार नाही. मशिनींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. ज्या मशिनीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिलाय. खरं तर या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकतंच सर्वपक्षीय बैठक घेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करण्याचं स्पष्ट केलंय. मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. राज ठाकरेंना आत्ताच भोंग्याचा विषय का आठवला असा सवाल अजित पवारांनी केलाय. इतके दिवस भोंगा आठवला नाही, आत्ताच भोंगा आठवला. इतके वर्ष काय झालं त्यांना? बरं, सुप्रीम कोर्टाने काही डायरेक्टिव्ह दिल्यात का? वर्षातले 15 दिवस लाऊडस्पीकर उशिरापर्यंत कधी चालवायचा त्याच्याही ऑर्डर दिलेले आहेत. इतर वेळेस कधी चालवायचा त्याच्याही ऑर्डर आहेत. औरंगाबाद शहरात पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले. मात्र हे आदेश कोणत्याही राजकीय सभेच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आले नसल्याचं औरंगाबाद पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी स्पष्टीकरण दिले. वर्षभर बॉम्बे पोलीस ऍक्ट कलम 37(1) आणि 3 नुसार आदेश काढत असतो. या आदेशान्वये आम्ही पब्लिक प्लेसमध्ये होणारे जमाव किंवा नागरिकांची मूवमेंट किंवा लोकांनी लाठीकाठी सोटे हत्यार बाळगणे याच्यावर रेग्युलेशन करत असतो. हे एक सामान्य प्रक्रिया आहे आणि वर्षभर अशा प्रकारचे आदेश काढले जातात. कुठल्याही प्रकारच्या सभे किंवा कुठल्या विशिष्ट कारणाने हे काढलं जात नाही. हे रूटीन ऑर्डर आहे. परत मी सांगू इच्छितो 144 ची जमावबंदीची ऑर्डर औरंगाबाद शहरात काढलेली नाही. दरम्यान राज ठाकरेंच्या सभेवर जमावबंदीचा कोणताही परिणाम होणार नसल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. पोलिसांनी सभेला परवानगी नाकारल्यास कोर्टात दाद मागण्याची तयारी मनसेनं घेतली आहे. मुंबई पोलीस ऍक्ट 35 प्रमाणे ते काढलेले आणि असे आदेश वर्षभर काढले जातात. 144 कलम लागू केले नाही. ह्या ज्या अफवा आहेत ना, ह्या चुकीच्या अफवा आहेत. सभा होणारच याच ठिकाणी होणार आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलेले कुठलाही कार्यक्रम घ्यायचा असेल तर तुम्हाला रीतसर परवानगी घ्यावी लागेल. आम्ही तर ऑलरेडी रीतसर सगळी परवानगी मागितलेलीच आहे. त्याच्यामुळे आम्हाला हा विश्वास आहे की आम्हाला परमिशन मिळेल आणि याच ठिकाणी 1 तारखेला जय्यत तयारीनिशी आम्ही सभा घेऊ. औरंगाबादमध्ये
मध्ये राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसेनं तयारी सुरू केली असतानाच भाजपनं मनसेला धक्का दिलाय। औरंगाबादचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी भाजपात प्रवेश केलाय। गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आता औरंगाबादच्या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत। तेव्हा जे सुरू आहे ते हे असं सगळं सुरू आहे। खरं तर केंद्र राज्य सरकारमध्ये अनेक वेळेला राजकीय संघर्ष झाला। राज्य सरकारच्या स्थापनेपासूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्रावर सातत्यानं आरोप केले जात आहेत। अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण असो किंवा अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप असो, अशा अनेक प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांच्याकडे वर्ग करण्यात आल्यामुळे राज्य सरकारची कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे। पाहूयात एक रिपोर्ट। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे विश्वासात शपथ घेतो की 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली खरी, मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येण्यापूर्वीच केंद्र सरकार आणि महाविकास आघाडीमध्ये संघर्षाची ठिणगी पडलेली होती। खरं तर या संघर्षाला एक राजकीय पार्श्वभूमी देखील आहे। शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली। मात्र हे सरकार अस्तित्वात येण्यापूर्वी 23 नोव्हेंबर 2019ला देवेंद्र फडणवीस यांनी आऊट घटकेचं सरकार स्थापन केलं होतं। त्यावेळी राज्यपालांनी पहाटे राष्ट्रपती राजवट मागे घेतली होती। अत्यंत गुप्तपणे एका रात्रीत या सगळ्या हालचाली करण्यात आलेल्या होत्या। राज्यपालांच्या त्या निर्णयावर बरीच टीका सुद्धा झाली होती। महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेतच केंद्र विरुद्ध राज्य सरकार या राजकीय संघर्षाची बीज पेरली गेलेली होती। आता नवनीत राणा आणि किरीट सोमय्यांच्या निमित्तानं या संघर्षाला आणखी धार आलेली आहे। पण गेल्या 2 ते 2.5 वर्षातल्या राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास वारंवार हा संघर्ष झाल्याचं तुमच्या लक्षात येईल। अल कायदा, हिजबुल मुजाहिदीन हे सगळं जर तुम्ही पाहिलं असेल ते पोलिसांवरती किंवा तपास यंत्रणा असतील, सुरक्षा यंत्रणावरती हल्ला करून त्यांना डिमोरलाइज करण्याचा प्रयत्न करतात। मुंबई महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचं काम सुरू आहे। एल्गार प्रकरणावरूनही असाच संघर्ष झाला होता। 31 डिसेंबर 2017ला पुण्यात एल्गार परिषद झाली होती। या परिषदेच्या 1 दिवसानंतर म्हणजेच 1 जानेवारी 2018ला कोरेगाव भीमा परिसरात जातीय दंगल उसळली होती। या प्रकरणाच्या तपासादरम्यान पुणे पोलिसांनी देशभरातून अनेक सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कवी आणि वकिलांवर कारवाई केली होती। त्यावेळी राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता होती। तसंच पुणे पोलिसांच्या त्या कारवाईवर शरद पवार यांनी प्रश्नचिन्हही उपस्थित केलं होतं। 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर शरद पवारांनी एल्गार प्रकरणी SIT स्थापन करून चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती। महाविकास आघाडी सरकार SIT स्थापन करण्याच्या तयारीत असतानाच केंद्र सरकारनं वेगानं हालचाली करून एल्गार प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता। यावरूनही केंद्र आणि राज्य सरकार दरम्यान पॉवर वॉर झाल्याचं पाहायला मिळालं होतं। अशाच प्रकारे अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात केंद्र आणि राज्य सरकार आमने सामने आल्याचंही पाहायला मिळालं होतं। सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर बराच गदारोळ झाला होता। मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं होतं। एकीकडे मुंबई पोलिसांकडून तपास केला जात असतानाच अचानक CBIची या सगळ्या प्रकरणी एंट्री झाली। त्यामुळे केंद्र सरकारकडून राज्याच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आली। पण केंद्र आणि राज्य सरकारमधल्या संघर्षाची ही यादी इथंच संपत नाही। कार्मायकल रोड स्फोटक प्रकरण आणि सचिन वाझे प्रकरणातही हा संघर्ष शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळालं होतं। या प्रकरणामध्ये सचिन वाझेचा सहभाग उघड झाल्यानंतर राज्य सरकारनं ATS मार्फत चौकशी सुरू केली होती।
मात्र त्याचवेळी केंद्रीय तपास यंत्रणा NIAनं या सगळ्या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला होता आणि यानंतर संघर्षाचा पुढचा अंक सुरू झाला। मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केल्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं। परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर हा वाद कोर्टात गेला आणि त्यानंतर CBI आणि ED कडून अनिल देशमुखांवर कारवाई करण्यात आली। मुंबईतल्या मेट्रो ट्रेनच्या कारशेडची जागा आणि बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावरूनही केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आजही शह काटशहाचं राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर या राजकीय साठमारीत जनतेचे महत्त्वाचे प्रश्न मागे पडले असून केवळ राजकीय स्वार्थासाठी शह काटशहाचं राजकारण केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। या सगळ्या राजकारणात सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे मात्र राजकीय नेतृत्वाचं दुर्लक्ष होत आहे। दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर टोले, चिमटे आणि बरंच काही। आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या आणि एक मोठी बातमी हाती येते। फोन टॅपिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे। IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात हे आरोपपत्र दाखल झालंय आणि जी माहिती सूत्रांनी दिली त्यानुसार हे आरोपपत्र 700 पानांचं आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, काय माहिती आणखीन सविस्तर सांग। मिलिंदजी, रश्मी शुक्ला ह्या ज्यावेळी राज्य गुप्त वार्ता विभागाच्या पोलीस महासंचालक होत्या त्यावेळी त्यांनी हे फोन टॅपिंग केले होते असं त्यांच्यावरती आरोप करण्यात आला होता। यानुसार राज्य सरकारने एक चौकशी लावायला सांगितली होती। ती कुलाबा पोलीस या सगळ्या प्रकरणी चौकशी करत साधारणपणे महिनाभर या प्रकरणी चौकशी केली, ज्यामध्ये रश्मी शुक्ला यांचा 3 वेळा जबाब नोंदवला गेला, तर एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांचे देखील जबाब नोंदवले गेलेले आहेत। हा सगळा तपास पूर्ण झाला असून या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी किला कोर्टामध्ये 700 पानांचं आरोपपत्र दाखल केलेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 20 साक्षीदारांचे जबाब नोंदवलेले आहेत। त्यामध्ये 6 सरकारी कर्मचारी आहेत ज्यांचा जबाब CRPC 164 या कलमांतर्गत नोंदवला गेलेला आहे। या 6 सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तत्कालीन गृह सचिव, तत्कालीन पोलीस उपअधीक्षक आणि काही पोलीस कर्मचारी आहेत। याचबरोबर राजकीय नेत्यांमध्ये संजय राऊत आणि एकनाथ खडसे या दोघांचे जबाब नोंदवले गेलेले आहेत, ते देखील या आरोपपत्रामध्ये समाविष्ट करण्यात आले। आपल्याला माहिती आहे की 2019च्या निवडणुका जेव्हा पार पडल्या त्यानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये वाद झाले आणि ते दोघं वेगळे झाले। या दरम्यान महाविकास आघाडी ही सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू होत्या। याच सगळ्या हालचालींवरती नजर ठेवण्याकरता हे फोन टॅपिंग केले गेलेले असा आरोप करण्यात आलेला आहे। त्यामध्ये समाजकंटक यांचे फोन टॅपिंग करायचे असं सांगून एकनाथ खडसे यांचे जवळपास बरोबर, म्हणजे अजित केवळ एकनाथ खडसे नाही तर नाना पटोले आणि अन्य लोकांना वेगवेगळ्या प्रकारची नावं ठरवण्यात आली होती, कोडवर्ड, आणि या सगळ्यांचे फोन टॅप केल्याचं हे सगळं प्रकरण आहे आणि अखेर रश्मी शुक्ला यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं। अजित, तुर्तास धन्यवाद। इकडे औरंगाबादमध्ये आयोजित केलेल्या पुस्तक वाटप आणि मुख्याध्यापक कार्यशाळेमध्ये बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली। शिक्षक आमदार असलेले विक्रम काळे कधी काय मागतील हे सांगता येत नाही, त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला यायला भीती वाटते असं अजितदादा म्हणाले आणि सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला। पुस्तक वितरण कार्यक्रमासाठी मला त्यांनी बोलवलं, पण हा आग्रह करत असताना मला थोडंसं विक्रम काळेंचा कार्यक्रम घेताना मी साहेबांच्या समोर सांगतो जरा मनामध्ये भीतीच असते, कारण कार्यक्रमाला बोलून भर कार्यक्रमात तो काय मागेल याचा मी कुणी अंदाजच बांधू शकत नाही। मी खोटं नाही सांगत। मागच्या वर्षी त्याने माझ्या बहिणीला सुप्रियाला बोलवलं, खासदार सुप्रिया सुळे, आणि तिच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमात त्यांनी डायरेक्ट कार्यक्रम होता सतीश चव्हाणचा काहीतरी सत्काराचा, आणि त्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये मी 3 टर्म आमदार म्हणून निवडून आले, मला मंत्री करा अशीच मागणी, आणि वर म्हटला की भाजपमध्ये MLC चंद्रकांत दादा पाटील पहिल्या टर्मला मंत्री होतात आणि मला 3 टर्मला तुम्ही मंत्री करत नाही, म्हणजे उदाहरण पण तिथे चंद्रकांत दादांचं दिलं।
सतीश चव्हाण मला म्हणाला, दादा कार्यक्रम माझा होता, माझं तर दिलं सोडून मंत्रिपद स्वतःच मागत होतं. हे असला विक्रम आहे. त्याच्यामुळं काय ते म्हणजे इतकं दबकत मी आलो की काही न सांगितलेलं बरं. आणि त्याला नंतर लक्षात आलं की सतीश चव्हाण पण शेजारी बसले, तेव्हा मंत्रिपद एकट्यासाठी मागणं बरं दिसणार नाही, त्यांना काय वाटेल. आणि सतीश चव्हाणांनाही मंत्री करा पुन्हा लक्षात आल्यानंतर ते सिनियर आहेत, एकालाच मंत्री करायचं ठरवलं तर सतीश चव्हाणांचा नंबर लागेल, त्याच्यावर त्याने सांगून टाकलं दोघांनाही करा आणि एकाच म्हटलं तर त्याचा नंबर काढला. अशा पद्धतीचा हा आमचा विक्रम काळे आहे. पेन्शन वगैरे परवा तर सभागृहात मी त्यांना दाखवलं की जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शन, जुनी पेन्शनपेक्षा नवीन पेन्शन कशी फायद्याची. मी दाखवलं की नाही, आकडेवारीनं दाखवलं की नाही, तरी त्याला ते पटत नाही. तो म्हणतो नाही मला जुनच पाहिजे. अशा पद्धतीनं हट्टीपणा हा करतो. परंतु आज साहेब असल्यामुळे मी जास्त बोलत नाही. मी तो एक दोघे एकत्र असताना ह्याच्यातनं मार्ग काढू एवढाच त्याच्या संदर्भातली मी शब्द देतो. आणि एकंदरीत तिकडे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांची अखेर जेलमधून सुटका झाली. सदावर्ते गेल्या 18 दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत होते. विशेष म्हणजे पुणे पोलिसांचं पथक सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी आर्थरोडच्या कारागृहाबाहेर दाखल झालं होतं. संध्याकाळी 7च्या सुमारास सदावर्ते यांची जेलमधून सुटका होताच त्यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. संविधानापेक्षा कुणी श्रेष्ठ नसल्याचं जेलमधून बाहेर येताच ते ठामपणे म्हणाले. दरम्यान यापुढे आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देणार असल्याचं सदावर्ते यांनी म्हटलंय. सदावर्ते 13 वर्षाची माझी मुलगी जयश्री पाटील हे मित्र परिवारांनी या अन्यायाच्या विरुद्ध आणि महाराष्ट्राचा देशाचा हिंदुस्थानी कष्टकरी यापुढे आमचा केंद्रबिंदू असेल भ्रष्टाचार. आणि या महाराष्ट्राला सुजलाम करण्यासाठी जे करता येईल ते आम्ही करू. बातमी एक वेगळी. रायगड जिल्हा सहकारी बँक मुख्यालयाच्या स्थानांतरण सोहळा हा मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचं भरभरून कौतुक करताना राज्य सरकारवर टीका केली. प्रवीण दरेकर यांची सरकार चूक शोधत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. सरकार दरेकरांची चूक शोधतंय, मात्र दरेकर काही केल्या त्यांच्या हाती सापडत नसल्याचं फडणवीस म्हणाले. दरम्यान या कार्यक्रमाच्या दरम्यान मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि भाजपचे नेते एकाच मंचावर पाहायला मिळाले. ही युती बँकेपुरतीच मर्यादित असल्याचं फडणवीस यांनी शेवटी सांगितलं. दरेकरांच्या पाठीमागे गेलो वर्षभर सरकार लागलं, पण हा पठ्ठ्या काही त्यांच्या हाती येतच नाही आणि पुढेही लागणार आहे. पण आपण जर प्रामाणिकपणे काम केलं असेल तर त्रास होतो, पण आपल्याला त्या संदर्भात न्याय देखील मिळतो. त्यामुळे भविष्यातही तुम्हाला त्रास होणार आहे तुम्हाला माहिती आहे, पण हा त्रास झाला तरी निश्चितपणे तुम्ही डगमगणार नाही आणि या बँकेला पुढे नेऊन जाण्याचा जो मानस तुमचा आहे तो मानस निश्चितपणे तुम्ही पूर्ण कराल. आज खरं म्हणजे या मंचावर आमचे बाळा नांदगावकर जे आहेत, आता बाळा नांदगावकर आणि आम्ही एका मंचावर आलो की आमच्या मीडियाला एक खाद्य देखील या ठिकाणी मिळणार आहे. पण आमची सध्या तरी या बँकेपुरतच युती आहे, पण बाळाभाऊची आमची युती खूप जुनी आहे. ते आमचे परम मित्र आहेत आणि त्या मित्रत्वाच्या नात्यातून या ठिकाणी आले आहेत आणि मला विश्वास आहे की सहकारामध्ये ज्यावेळी आपण राजकारण आणत नाही त्यावेळीच सहकाराचा विकास होतो. ठिकाणी जनधनचे अकाउंट काढले 50 कोटीपेक्षा जास्त लोक असे होते की ज्यांनी बँकेचं दारच पाहिलं नव्हतं. म्हणजे देशामध्ये असे लोक की ज्यांना बँक काय माहितीच नाही
अशा लोकांचे अकाउंट काढले, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे दिले आणि आज हे सगळे वित्तीय समावेशनाच्या अंतर्गत आल्यानंतर वेगवेगळ्या योजना डीबीटीच्या माध्यमातून देणं जेव्हा सुरू केलं आणि ज्यावेळी मोबाईल, आधार आणि बँकेचं खातं या तिघांची सांगड घातली, तुम्हाला आश्चर्य वाटेल, दिल्लीवरनं येणाऱ्या पैशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा भ्रष्टाचारात चालला जायचा. राजीव गांधी म्हणाले होते, मी 1 रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसाला 15 पैसे मिळतात, 85 पैसे व्यवस्था खाते. परंतु ही बँकिंग व्यवस्था आणि खात्यांची व्यवस्था अशा प्रकारे मोदीजींनी ही त्रिमूर्ती तयार केली की ज्याच्या माध्यमातून आता दिल्लीहून 1 रुपया पाठवला तर पूर्ण 1 रुपया शेवटच्या माणसापर्यंत पोचायला लागला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, याच्यामुळे किती लिकेज थांबलं? 1 लाख कोटी रुपये जे भ्रष्टाचारात जात होते, आपला इकॉनॉमिक सर्व्हे जर आपण बघितला तर ते 1 लाख कोटी रुपये आपण वाचवू शकलो. म्हणजे बँकेच्या अंतर्गत गरिबाला आणल्यानंतर आपण काय परिवर्तन करू शकतो आणि थेट कशी मदत करू शकतो हे मोदीजींनी दाखवून दिलं. आणि आता एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी. दिवसेंदिवस भडकणारे इंधनाचे दर आणि महागाईच्या संकटामुळे सर्वसामान्य आधीच पिचला जातोय. दुसरीकडे या इंधन दरवाढीच्या काळात माफिया मात्र आपलं उखळ सर्रास पांढरं करून घेतात. रात्रीच्या अंधारात तर या डिझेल माफियांच्या काळ्या कारवायांना ऊत येतो. पालघर जिल्ह्यातल्या असाच एका काळ्या धंद्याचा पर्दाफाश न्यूज 18 लोकमतनं केला. पाहूया. इंधन दरवाढीचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा तडका. मात्र डिझेल माफिया मोकाट. रस्त्यातच टँकरमधून चोरी. ना कायद्याची भीती, ना पोलिसांची जरब. हम आपको कुछ दिखाते हैं कि किस तरीके से रात के अंधेरे में ये टैंकर ऑयल से चोरी होती है. पालघर जवळच्या मनोर परिसरात हायवे शेजारी उभ्या डिझेल आणि ऑइल टँकरमधून चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. क्या निकाल रहे? क्या निकाल रहे? क्या निकाल रहे? क्या है ये? एकीकडे देशभरात इंधन दरवाढीनं हाहाकार माजलेला असताना दुसरीकडे या डिझेल चोरीचा खुल्या पद्धतीनं काळा बाजार सुरू आहे. मनोरमध्ये डिझेलच्या काळा बाजाराचं सिंडिकेट हे माफिया अगदी कॉर्पोरेट पद्धतीनं चालवत आहेत. आणि या माफियागिरीचा सुगावा लागताच आमची टीम या काळा बाजाराचं सत्य जाणून घेण्याच्या कामाला लागली होती. रस्त्यावरच इंधनाचा हा काळा बाजार सुरू असलेला पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. ये देखिए, लाइन से ड्रम लगे हुए हैं, ये लाइन से ड्रम लगे हुए और यहाँ लगातार डीजल की चोरी हो रही है. डिझेल तेल चोरीच्या या खेळात माफियांची दुप्पट कमाई सुरू आहे. आणि जेव्हा याचा पर्दाफाश करण्याचा न्यूज 18 लोकमतनं प्रयत्न केला तेव्हा आम्हालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भडकलेल्या इंधन दरांमध्येही तेल चोरीचा, स्मगलिंगचा हा धंदा पालघरच्या मनोरमध्ये अगदी राजरोस बिनबोभाट सुरू आहे. जो व्यवहार है वो व्यवहार में बात करो. अगदी रात्रीच्या अंधारात जेव्हा संपूर्ण शहर गाढ झोपेत असतं तेव्हा गुजरातमधनं महाराष्ट्रात येणाऱ्या टँकर्समधून अगदी बिनधास्तपणे ही चोरी केली जाते. आणि ही चोरी एखाद दुसऱ्या टँकरमधनं होत नाही बरं, तर ही चोरी जवळपास 200 ते 400 टँकरमधनं होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. पोलीस प्रशासनाला याची माहिती असून त्यांच्याच देखरेखीखाली हा काळा बाजार सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय. रात्रीच्या वेळेला तर या काळा बाजाराला ऊतच येतो. हायवे शेजारच्या मोकळ्या जागेत खुलेआमपणे स्मगलिंग सुरू होतं. जेव्हा आमची टीम या माफियागिरीचा पर्दाफाश करण्याकरता त्या ठिकाणी पोहोचली तेव्हा तर तिथं काही वेळ गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. अच्छा, चोरी हो रही है, ये सबको पता है यहाँ. ठिकठिकाणी पेट्रोल, डिझेल आणि डांबर जमिनीवर पडलं होतं. पंपवरील नोझल टाकून दिलं गेलं होतं. ड्रम तसेच अस्ताव्यस्त पडले होते. शिवाय या चोरीसाठी
हायटेक यंत्रणेचाही वापर केला जात असल्याचं आमच्या कॅमेऱ्यात कैद झालं। यानंतर आम्ही थेट या माफियांनाच गाठून त्यांच्याकडून सत्य जाणून घेतलं। इस समय हम मुंबई से सटे मनोर इलाके में हैं, जहां आप देख सकते हैं कि ये माफिया है, ये डीजल माफिया है। इस समय ये डीजल निकाल रहे हैं और ये रात के अंधेरे में जैसे ही लोग सो जाते हैं ये माफिया जाते हैं। ये आप देख सकते हैं कि ऑयल्स हैं, यहाँ डीजल है और ये माफिया जो है लगातार इससे निकाल रहे हैं। अच्छा भाई साहब बताएंगे कि ये कहाँ का धंधा है और ये क्या निकाल रहे हैं इस समय आप? डीजल नहीं है सर, ये डामर है। हाँ, पर क्या हो रहा है ये इस समय? ये डामर है सिर्फ। पर रात के अंधेरे में इसे इस जगह पे किया जा रहा है, क्या हो रहा है? ये क्या आप लोग क्या कर रहे हो इस समय? ये डामर तो कहीं ना कहीं रोड के काम में इस्तेमाल होता रहेगा। हाँ, पार्टी को जाता है। हाँ, पार्टी को। ये कहाँ का डामर है और किस लिए इस्तेमाल किया जाता है ये तो मुझे नहीं पता सर। आप क्या करते हैं यहाँ? मैं तो निकालता हूँ, काम करता। आप निकालते हो? ठीक है। आपको मालूम है चोरी हो रही है? हाँ, मालूम है आपको चोरी हो रही है? किसकी मंजूरी से चोरी हो रही है ये तो पता नहीं मुझे। महत्वाची बाब म्हणजे न्यूज 18 लोकमतच्या टीमला जर डिझेल माफियांच्या या काळा बाजाराचा सुगावा लागू शकतो तर पोलीस यंत्रणेला सुद्धा हा प्रकार नक्कीच ठाऊक असणार। पण तरीही या माफियांवर कोणतीही कारवाई होत नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। रमाकांत तिवारी, न्यूज 18 लोकमत, पालघर। त्यामुळे हा काळा धंदा पालघरच्या हायवेला लागून सर्रास सुरू आहे आणि या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणजे न्यूज 18 लोकमतनं हे सगळं प्रकरण जगासमोर आणलं। एवढंच नाही तर हे प्रकरण लावून धरण्याचा आम्ही निर्णय घेतला। यानंतर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ या प्रकरणाची माहिती घेऊन कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। एवढंच नव्हे तर पुढच्या 4 दिवसात दादा भुसे स्वतः पालघर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत आणि या दौऱ्यादरम्यान अशा घटनास्थळी सुद्धा ते भेट देणार आहेत। काही वेळापूर्वी आम्ही त्यांच्याशी फोनवरून बातचीत केली, त्यांनी काय म्हटलं पाहूया। जे काही आपण याचा शोध घेतलेला आहे, मी ताबडतोबीने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना या संदर्भातल्या सूचना करेल आणि जे कोण असेल या संदर्भामध्ये त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची सूचना करेल। दादा, जेव्हा रमाकांत तिवारी हे आमचे प्रतिनिधी इथे पोहोचले तेव्हा त्यांना धमकावलं गेलं, त्यांच्यावर पिस्तूल रोखलं गेलं, त्यांना मारहाण करण्याच्या करता धमकावलं गेलं आणि हे सगळ्याला जेव्हा ऐकत नाही म्हटल्यानंतर त्यांना ही धमकी दिली गेली की चला वर जाऊ, कोपऱ्यात बसू, पैशांचं बोलू। इतके सरावलेत हे, पिस्तूलही दाखवतात। प्रेस रिपोर्टरवर जर कोण असलं हे करायला घेत असेल तर त्याची तर आणखी गंभीर दखल घेऊ, संबंधितांवर त्याच्या संदर्भातलाही गुन्हा दाखल करायला सांगू। की 30 तारखेला मी स्वतः पण जाणार आहे। आता तर ताबडतोबीने मी पोलीस विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी बोलतोच, परंतु 30 तारखेला गेल्याच्या नंतर या संदर्भातला मी स्वतः आढावा पण घेईल आणि कठोर कारवाई केली जाईल, त्याचं प्रत्यक्ष रूपांतर तुम्हाला दिसेल। यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात। ब्रेक नंतर ऑफलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांच्या करता एक खुशखबर। आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या। आता राज्यभरातल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी। राज्यातल्या सर्व विद्यापीठांच्या अंतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबद्दल माहिती दिली। राज्यातील 13 विद्यापीठांच्या झालेल्या परीक्षांनंतर हा निर्णय घेण्यात आला। सर्वच विद्यापीठांनी ऑफलाईन परीक्षेचा पर्याय निवडल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतं। तर 2 तास वेळ मर्यादा असणाऱ्या पेपरसाठी आता अधिकचा अर्धा तास वाढवून दिला जाणार आहे। राज्यातल्या 13ही विद्यापीठांच्या कुलगुरूंसमवेत बैठक झाली आणि बहुसंख्य विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ऑफलाईन हा पर्याय निवडलेला असल्यामुळं ऑफलाईनच एक्झाम घ्यावा असं कुलगुरूंचं म्हणणं आहे। परंतु मुंबई विद्यापीठानं फक्त पूर्वीच काही भूमिका जाहीर केलेला असल्यामुळं आज मुंबई विद्यापीठाबरोबर माझी ऑनलाईन बैठक आहे, त्याच्यातच त्याचा निर्णय होईल। परंतु ऑफलाईनची एक्झाम देत असताना ज्या काही विद्यार्थ्यांच्या अपेक्षा होत्या त्या देखील पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे। तासाला 15 मिनिटं आम्ही पेपरसाठी वाढवलेली आहे। 2 पेपरमधली गॅप जी नव्हती ती 2 दिवसाची आम्ही केलेली आहे। तिकडे मुंबई गोवा महामार्गावरून पुढच्या काही दिवसात तुम्ही प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
अत्यंत महत्त्वाची आहे, कारण 25 एप्रिलपासून पुढचा 1 महिना परशुराम घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि पर्यायी मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली आहे. पाहूयात एक खास रिपोर्ट. मुंबई गोवा महामार्गावरचा खेड आणि चिपळूण दरम्यानचा हा परशुराम घाट पावसाळ्याआधी करावयाच्या दुरुस्ती करता हा घाट 1 महिना बंद राहणार आहे. परशुराम घाट बंद. 25 एप्रिल ते 25 मे दरम्यान हा घाट वाहतुकीकरता बंद असेल. पावसाळ्याआधी दुरुस्तीच्या कामाकरता हा घाट बंद ठेवण्यात आलाय. दिवसाचे 6 तास हा घाट रस्ता बंद असेल. सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या घाटाच्या दुरुस्तीचं काम सुरू राहणार आहे. त्या 6 तासात पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. हा तो पर्यायी मार्ग चिरणी आमडस मार्गे कळंब बसते. 13 किलोमीटरचा हा पर्यायी मार्ग. दरम्यान घाट बंद केल्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रवाशांना पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. या मार्गावरून अवजड वाहनांना बंदी आहे, मात्र अवजड वाहनं पर्यायी मार्गावर आल्यानं कोंडीचा फटका बसला. लोटे ते आंबडस हा रस्ता अतिशय अरुंद आहे. 2 गाड्यांना जाण्या इतका जागा नाही आणि डाव्या साईडला पूर्णतः खोल दरी आहे. रस्ता चांगला आहे पण सिंगल आहे. एवढं सिंगल आहे. रहदारी होती. हा योग्य आहे. रोड तसा चांगला आहे. तुम्हाला आधी माहिती होतं की हा नाही हे पोलिसांच्या सहकार्याने रोड दिसण्यात आला. दरम्यान पर्यायी मार्ग लोटे MIDCतून जातो. इथे अनेक कंपन्या आहेत. निदान कामगारांना ने-आण करणाऱ्या मिनी बसेसना या पर्यायी मार्गावरून जाण्यास अनुमती द्यावी अशी मागणी समोर येते. इंडस्ट्रीमध्ये येणारे कामगार वर्गाच्या अडचणी आणि कंपनीच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. संबंधित कामगार वर्ग बघता आम्हाला मिनी बसेसमधून त्या बसेसमध्ये आम्हाला नेण्याची परवानगी असावी. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पावसाळ्याआधी परशुराम घाटाच्या डागडुजीचं काम अनिवार्य आहे. त्यामुळे प्रवाशांनी समंजसपणे याकडे पाहावं आणि सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. चंद्रकांत बनकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, खेड. तिकडे जुन्नर तालुक्यातील पिंपळवाडी गावच्या मळगंगा देवीच्या यात्रोत्सवात बैलगाडा शर्यतीचा जबरदस्त थरार पाहायला मिळाला. ही शर्यत पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या शर्यतीचा थरार ड्रोन कॅमेऱ्यात सुद्धा कैद झालाय. 2 दिवस रंगलेल्या या कार्यक्रमानंतर या यात्रेची सांगता झाली. कोल्हापूर ते पुणे असा ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता आणि या माध्यमातून एका हृदयानं चक्क 2.5 तासांचा प्रवास यशस्वीपणे केला. झालं असं की एका व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी त्याच्यावर हृदय शस्त्रक्रिया, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी हा खास ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. अवघ्या 2.5 तासांमध्ये या ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून ब्रेनडेड झालेल्या रुग्णाचे अवयव पुण्यात आणण्यात आले आणि या माध्यमातून अनेक जणांना जीवदान सुद्धा देण्यात आलं. पुण्यातल्या सह्याद्री रुग्णालयामध्ये अवघ्या 2.5 तासामध्ये हृदय घेऊन जाण्याची ही अनोखी किमया प्रत्यक्षात आणली गेली. कोल्हापूर ते पुणे असा फक्त 2.5 तासांमध्ये प्रवास झाला आणि अनेकांचे प्राण वाचले. तिकडे पुण्यामध्ये शेतकरी ते ग्राहक महाराष्ट्र माझा आंबा महोत्सवाचं बालगंधर्व रंगमंदिर इथे आयोजन करण्यात आलं. या अंतर्गत बच्चे कंपनीसाठी खास आंबे खाण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. उन्हाळ्यात रसदार आंबे खाण्यासाठी बच्चे कंपनीनं मोठी गर्दी केली. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालक अनेक सूचनांचा वर्षाव करत होते आणि बच्चे कंपनी आंब्यावर हात मारण्यात दंग होती. या स्पर्धेत पलक मालुसरे हिनं पहिला क्रमांक पटकावला. तिला एक आंब्याची पेटी भेट देण्यात आली. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.